तुझ्या मुलाच्या बॅगमध्ये ड्रग्सची पुडी सापडली. निदान त्याने मला सांगितलं तरी, नाहीतर विनाकारण साऊ सारखा तो सुद्धा या सगळ्यामध्ये अडकला असता. बाप आहे मी तुझा. कळलं ना? चिकू आला का? हॅलो हॅलो. लागलं का रे? हो मग खिडकीतनं कशाला यायचं? हा मी जो काही डिफेन्स अटॅक तुम्हाला शिकवला होता तो तुम्ही विसरलात तर नाही ना बँकॉकला जाऊन? हे चेक करण्यासाठी आलो. जितका विराज निर्दोष आहे तेवढीच साऊ सुद्धा निर्दोष होती. मुलं आपल्याला काही सांगत नाहीत याचा अर्थ दरवेळेला आपली चूक असते असं नाहीये. पण न बोलल्यामुळे त्यांचंच जास्त नुकसान होतं आणि बिचाऱ्यांना ते कळत सुद्धा नाही. हे बघ, मुलं दरवेळेला आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगणार नाहीयेत हे ऍक्सेप्ट कर आता. साऊने काय केलं बघितलंस ना? माझ्या अनुभवातून तरी शिक, शहाणी हो. आपलं मूल प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगेल, आपल्याला विचारून करेल, आपल्याला हवी तशी करेल, ही अपेक्षा करणं आता सोडून देऊया. आणि त्यावरून एकमेकांना जज करणं, एकमेकांना दोष देणं हे आता थांबवूया. एक कुटुंब म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे. बातम्यांमध्ये जे बघतोय ते आपल्या घरापर्यंत आले, तुझ्या घरापर्यंत आले. मी जे भोगते ते भोगायचंय का तुला? नाही ना? मग प्लीज माझं ऐक. काय ना तुझ्यासारखा ढ नाहीये मी. पाय पाय प्रेमानी राजेश. आता अदब पण हवी. राजेश अरे पाय आहे यार. कशामध्ये तरी. अरे चिकू बरं आहेस ना? आणि जेवतो की नाही? का ड्युटी म्हणजे ड्युटीच? काय झालं? लागलंय. काय लागलं? खेळताना लागलं. गोळी चाटून गेली. गोळी लागली तुला? अगं काय चाटून गेली, एवढं काय नाही. अगं होत असतं असं. इट्स ओके. सगळं सांगणार मी. आधी मला सांगा तुमची बँकॉक ट्रिप कशी होती? साऊ, तिला बांधून ठेवलं. यापुढे आपल्या प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे. आपण जपायला हवं. सरळ सरळ धमकी आहे आणि ही धमकी ज्या माणसाने दिली त्यानेच भाषाचा सुद्धा खून केलाय. काय?
खूप हाऊस आहे ना तुला? मग आत्ता खेळूया. माझ्या कोर्टात बॉल टाकलास. तू माझं नाव जगासमोर आणलंस. आता तुझी जवळची माणसं एक एक करून या जगातून निघून जातील. बघ, आता सुरू झालाय खिलवरचा खेळ. अजून एक ऑडिओ क्लिप. पत्ते खेळले असशीलच ना कधीतरी. दुर्री हे सगळ्यात छोटं पान आणि एक्का सगळ्यात मोठा, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याची दुर्री मारून टाकायची. भाषा गेली, किलवरची दुर्री गेली. आता पुढचं पान. असंच हळूहळू एक्क्यापर्यंत जाऊ आपण लवकरच. हा तर तुझा आवाज आहे. हो, माझाच आहे, पण मी नाहीये. म्हणजे मी रेकॉर्ड नाही केलंय. म्हणजे हे कोणी कसं मॅनेज केलंय मला माहित नाही, पण हे ज्याने कोणी केलंय तो अतिशय भयंकर माणूस आहे. मग आता आपण काय करायचं? खूप जास्त काळजी घेणं एवढाच पर्याय आहे आपल्याकडे. खरं तर हेच मला सांगायचं होतं, आणि पण मी नुसतं सांगितलं असतं ना तर तुम्हाला त्याचं गांभीर्य कळलं नसतं, म्हणून ही व्हिडिओ क्लिप, ही व्हॉइस नोट मी ऐकवली. आपल्याला सगळ्यांना जपायला हवंय आणि एकमेकांबरोबर राहायला हवंय. वहिनी थांब, मी बघतो. अजित. हा, बाहेर कोणी नाही. दरवाजा. अजून एक एनवल. श्रद्धा, काय आहे हे? पत्त्यातली पानं आहेत. पुन्हा व्हॉइस नोट आहे अभय. हाय श्रद्धा. यावेळी म्हटलं तुला आधीपासून वॉर्निंग द्या. किलवरची दुर्री तर गेली. आता वेळ आहे 9वी आणि 10शीच्या पॅकेटची. यातनं तुला काय समजायचं ते समज. बाय.
अरे मी वैतागलो तू तुझ्या आयशीला. चिकू 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 जेवला का? चिकू झोपला असेल का? चिकू काय करतोय? अरे काही बघूच दिलं नाही मला. एवढं काय बघायचं होतं? आणि असं काय जे गेल्या 29 वर्षात आपण बघितलं? हो मेरी शर्मिली, अनुभवायचं होतं. नाकानी, कानानी, स्पर्शानी. मग राहायचं होतं तिथंच. समजा तिथे मी राहिलो असतो आणि मला एखादी सुंदरी तिथली पटली असती, त्यामुळे तुझ्या जायचा प्रॉब्लेम झाला असता की नाही? हा हे खरंय बरं का शर्मिला. बाप हँडसम आहे माझा. राजेश बाबू जय, जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. ए कुठे कुठे चालला तू? अरे थांब जरा दार लावतो. स्टिक्स कुठे आहेत तुमच्या? त्या काय तिकडे? इथेच आहे. ही माझी. ही माझी. घरात स्टिक्स वापरायच्या नाही म्हणजे त्या कुठेही ठेवायच्यात का? जागा कुठे आहे त्यांची? समोर. तिथेच. हे बा इथे. जाग्यावर. खरं सांगायचा राजेश शर्मिला, बँकॉक मध्ये तुम्ही दोघंही स्टिक बाजूला ठेवून असेच फिरत होतात ना शायनिंग मारत? हा. काय करू मी तुझं? स्टिक बाजूला ठेवून कोण फिरतं? हजारदा सांगितलं ना असं नको करत जाऊ. पडलास, खुबा मोडला, मणका तुटला, कोण होतं तिथे? मेरी चिंता छोड़ दो चिकमोशाय. अरे मैं तो बैंकॉक में मजा करने गया था रे. बघ सारखा असंच बोलत होता तिथे. आणि तुझं काय? मी मी एकदम गुड गर्ल, शाण्या मुलीसारखं. तो का असतोय? शर्मिला तू का असतेस? तूच म्हणतोस ना नेहमी माणसानं हसतमुख राहावं. खरं सांगू का चिकू, मला तुझी तिकडे इतकी आठवण येत होती. वाटायचं हा जेवला असेल का, त्याने खाल्लं पिल्लं असेल का, त्याचे कपडे कोण धुतं. बाय माझी माहिती. बरं आहेस ना तू? बरं आहे. मला तर असं वाटत होतं की कधी एकदा मुंबईला जातोय आणि माझ्या चिकूला मिठीत घेतोय. आला 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 तुझा चिकू आला तुझ्याकडे. तुझ्याच मिठीत येणार राजेश. आता काय झालं? चिकू रडतोयस? अरे ऐका रे ऐका, गुन्हेगारांना रडवणारे भोसले साहेब स्वतःच रडतायत. काय पोलीस काय रडत नाहीत का? ए शर्मिला तुझं काय ग? दमून आलो यार मी. पाणी वगैरे काहीतरी विचार ना मला. हा देते देते. दमला का माझा चिकू? मग बस रे बस. अरे बापरे, फारच दमलाय माझा चिकू. तू काय करतोस? तुला रडायचं ना, तू गपचूप रड, मला तुझे पाय चिपू. काय करू रे मी तुझं? घे हा पाणी पी, म्हणजे भरपूर रडता येईल. काय रे खूप दुखतंय का? कशी लागली आणि गोळी? अगं काय झालं, मी एका ठिकाणी गेलो होतो. तिथे काही क्रिमिनल्स होते. मी त्यांच्या मागे मागे गेलो. त्यांना माझी चाहूल लागली. जशी चाहूल लागली तसे ते माझ्या मागे पळायला लागले. मग चेस केलं त्यांनी मला. मी जीवाच्या आकांतानी एका असा खोबणीत लपलो. फर्निचर होतं असं, टेबलाच्या खाली मी लपलो. आणि बरं का राजेश आचकन बंदूक चेहऱ्याजवळ. मी त्याची बंदूक धरली. त्यांनी चाप ओढला रे. फायर झाला. गोळी चाटून गेली. कशाला पकडायची बंदूक? ते मागे नाही का असं तुझ्या एकदा डोक्याला गोळी लागली होती. हा गुडघ्याला ना? ए यार असू दे असू दे. तुम्ही मला फार लाईटली घेता बरं का. असं करू नका. तू गोळी घेतली नाहीस. गोळी घेऊन टाक चल. तू गोळी घे प्लीज आणि शांत हो. कशी शांत होऊ? मेंदू पोखरलाय माझा. भाषा गेली त्यावेळेला त्याने किलवर दुर्री पाठवली.
पुन्हा किलवरची पानं पाठवली. आपल्या जवळच्या माणसांना काही होऊ देता कामा नये. आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. एक्झॅक्टली, आपण ऍक्शन घेणार आहोत. पोलिसांकडे चाललोय आपण त्यांना सगळे एक्सप्लेन करू. अरे पोलिसांकडे गेल्यावर काय होणार आहे? ती एसीपी स्वतः इन्व्हॉल्ड आहे. तो भोसले त्याला सस्पेंड केलंय. आता कोण करणार आहे आपली मदत? ती दोघं जण म्हणजे पोलीस डिपार्टमेंट नाही ना. अगं त्यांचे पण कोणी सिनियर असतील, ज्युनियर असतील जे आपल्याला मदत करतील. अरे पण ते कोण आहेत, कुठे आहेत, कशी मदत करतील, कधी करतील, आपल्याला काही माहित नाही. आता आपल्याला ना फक्त एवढाच विचार करायचा आहे की आपल्या माणसांचा जीव आपण कसा वाचवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला आधी हे कळायला हवं की ही किलवर 9वी आणि किलवर 10वी म्हणजे कोण आहे. त्या क्लिपमध्ये तो म्हणाला होता की माझ्या जवळची माणसं म्हणजे तू नाही, पण 2 पानं पाठवली आहेत ना, म्हणजे अजित नीता का वैभव विराज? नाही, व्यंकट आणि माझी आई. तू खूप विचार करतेस. नको विचार करू एवढा. आई बाबा अरे तुला सांगतो, माझी उद्या मसाजची अपॉइंटमेंट होती रे. हा मसाज हो मग. अरे तो टूर मॅनेजर मला म्हणाल तुला, राजेश यू आर मेकिंग अ बिग मिस्टेक. तुम्ही बँकॉकला येऊन हे करत नाही आहात. हा मेन इव्हेंट तुम्ही मिस करताय. मी म्हणलं काय करणार, शर्मिला नको म्हणते ना. गबे, वय वाढत चाललंय तसं चावटपणा जास्तच वाढत चाललंय तुझं. मसाज म्हणे. हो का? आणि तू जी वाईन पिऊन बघितलीस त्याचं काय? शर्मिला वाईन? काही नाही रे, ग्रुप मधल्या त्या सगळ्या बायका खूप मागे लागल्या होत्या. पिऊन बघा म्हणून आपली थोडीशी मी चाखली. चाखली, ढोसली, जिंगली आणि नंतर ती त्या अमर प्रेम मधलं गाणं म्हणत काय त्या ये क्या हुआ कैसे हुआ असं म्हणत मी असं समजून त्या बँकॉक मधल्या एका माणसाच्या गळ्यात पडलं. काही सांगतोय हा तू? शर्मिला, अगं तुझं नाव हेमा होतं, ते लग्नानंतर बदलून त्यांनी शर्मिला ठेवलं का? कारण तू त्याच्या गळ्यात पडावंस म्हणून. आणि तू बँकॉक मध्ये दुसऱ्या मुलाच्या गळ्यात पडतेस. बघ ना, राजेश हेमा, राजेश शर्मिला, अरे काय हिट पेअर आहे. नाही, आणि ती हाऊस कमी की काय म्हणून हा तिथे सगळ्यांना स्वतःहून सांगत फिरत होता की आमच्या पोटी बच्चन आलाय जन्माला आणि सुपरस्टारची पुढची पिढी म्हणून आम्ही त्याचं नाव विजय ठेवलं. विजय राजेश भोसले. हिला घेतलं तर घेतलं, मला का घेतलंस मध्ये? त्यात काय आलं? फोन वाजतोय. अरे हो, माझी टीव्ही. जेवताना फोन नाही. आपलं काय ठरलंय राजेश? महत्वाचा फोन असेल तर मी घेणार, हो की नाही? बर, चिडकी खेळतोय यार दरवेळी. वरण द्या इकडे. कुठे माझ्यासमोरचं पहिलं हो म्हणताय हो का? हो. नमस्कार. काम चालू आहे, मॅडमवर लक्ष ठेवून. तुम्ही गोव्यात? इच्छा तर खूप आहे, गोव्याला बीचवर जावं, बिअर प्यावी थंडगार, काजूची फेणी उडवावी. पण आमच्या नशिबात कुठले काजू, आमच्या नशिबात संत्रा आणि आमचा गुत्ता. पण तुला गोवा का आठवला? माझ्याकडे अशी इन्फॉर्मेशन आहे की चौधरी गोव्यात आहे. चुना लावला तुला मॅडम. गोवा कुठला? इथे घोडबंदरला गगनगिरी नावाच्या बंगल्यात होत्या मॅडम आतापर्यंत. काहीतरी घोळ आहे, कारण मॅडम आल्या, डिपार्टमेंटची गाडी नाही, ड्रायव्हर नाही, ड्रेस नाही, म्हणजे अंगावर घरचे साधे कपडे. आत गेल्या, इथे सिक्युरिटी भरपूर आहे. इकडे काहीतरी मॅटर आहे नक्की. एकदा वाटलं होतं घुसावं, पण पूर्वी धंदे केलेत ना, त्याच्यात बरेचसे अवयव निकामी झाले. जे आहेत ते तरी नीट राहू देत म्हणून. पण तू तरुण आहेस, तू घुस. काय झालं इकडे 19-20 तरी रिकव्हरी लवकर येईल तुझी. घुस हा. चल ओव्हर अँड आय एम आउट. श्रद्धा, तू थांब, मी वर थांब. कोण आहे? मला कळलंय काय? तुमच्या दोघांचे आवाज त्या व्हॉइस क्लिप मध्ये कसे काय आले ते मला कळलंय. एक मिनिट, तू आत ये दारला. बरं, माझा एक मित्र आहे ऑफिस मधला, म्हणजे तो टेक्नो सॅव्ही आहे, त्याला सगळं कळतं गॅजेट सॉफ्टवेअर मधलं. म्हणजे माझ्या विश्वासातला आहे म्हणून मी त्याच्याशी बोलले. त्याने मला सगळं सांगितलंय. तो म्हणाला की हे जे आवाज बदलणं आहे ते एकदम इझी आहे. कसं केलं? एक ऍप आहे त्याच्यामध्ये हे आवाज बदलता येऊ शकतात. आता ती लहान मुलाची व्हॉइस क्लिप
ती खरं तर लहान मुलांनी रेकॉर्ड केलेलीच नाहीये. ती कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या आवाजातली आहे आणि त्या ऍपमध्ये कन्वर्ट करून ती लहान मुलाच्या आवाजात केली गेली. तुझ्या मुलाच्या बॅगमध्ये ड्रग्सची पुडी सापडली. निदान त्याने मला सांगितलं तरी, नाहीतर विनाकारण साऊ सारखा तो सुद्धा या सगळ्यामध्ये अडकला असता. बाप आहे मी तुझा. चिकू आला का? हॅलो हॅलो. लागलं का रे? हो मग काय? खिडकीतनं कशाला यायचं? हा? मी जो काही डिफेन्स अटॅक तुम्हाला शिकवला होता तो तुम्ही विसरलात तर नाही ना बँकॉकला जाऊन? हे चेक करण्यासाठी आलो. जितका विराज निर्दोष आहे तेवढीच साऊ सुद्धा निर्दोष होती. मुलं आपल्याला काही सांगत नाहीत ह्याचा अर्थ दरवेळेला आपली चूक असते असं नाहीये. पण न बोलल्यामुळे त्यांचंच जास्त नुकसान होतं आणि बिचाऱ्यांना ते कळत सुद्धा नाही. हे बघ, मुलं दरवेळेला आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगणार नाहीयेत हे ऍक्सेप्ट कर आता. साऊने काय केलं बघितलंस ना? माझ्या अनुभवातून तरी शिक, शहाणी हो. आपलं मूल प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगेल, आपल्याला विचारून करेल, आपल्याला हवी तशी करेल, ही अपेक्षा करणं आता सोडून देऊया. आणि त्यावरून एकमेकांना जज करणं, एकमेकांना दोष देणं हे आता थांबवूया.